नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत नवीन ट्रॅक्टर घेऊन स्वराज टार्गेट 630। हा ट्रॅक्टर मी गेली 3 महिने संशोधन करत होतो की मला लहान ट्रॅक्टर घ्यायचा होता। माझी हे 10 एकर शेती दिसते ती, हे तुम्हाला जी शेती दिसते ती हे माझीच आहे। आपण परवाच या ट्रॅक्टरची डिलिव्हरी घेतली। त्याची खासियत अशी मिळाली की स्वराज हा प्रत्येक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे। आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी स्वराज घेतलंय त्यांना नक्कीच वरदान ठरलेलं आहे, परंतु कंपनीनं एक कॉस्ट कटिंगमध्ये किंवा ऊसामध्ये आंतरमशागतीसाठी जे याचं रुंदी जी दिलेली आहे ती 3.5 फुटाची आहे। याच्यामध्ये आपल्याला काय होतं की 5 फुटी जर आपण सरी काढली, 5 फुटीच्या सरीमध्ये हे आरामशीर आपले आंतरमशागत म्हणजे रोटावेटर असेल, पाळी असेल, माती लावणे असेल, सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो। आपण याची खासियत जर बघितली तर याला आपण काय केलेलं आहे की बाबा हा घेर दिलेला आहे की 4 व्हील ड्राईव्हसाठी, म्हणजे जिथं आपल्याला हार्डवर्क करायचं की जिथं ट्रॅक्टर फसलं जात आहे किंवा लोड घेत नाही त्यासाठी हा 4 व्हील ड्राईव्हचा घेर आहे। आणि आपण हा खाली शिफ्ट केल्याच्या नंतर 2 व्हील ड्राईव्ह होतो, म्हणजे 2 चाकावरती चालतो। परंतु याची कॅपॅसिटी जर बघितली तर आपण 29 HP असल्यामुळं शक्यतो 4 व्हील ड्राईव्हचा वापर होतच नाही। पण ज्या वेळेस आपल्याला एक चिखल असेल काही असेल तर त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो। आपण याची टायरची साईज बघू शकताय, आपण हे घेर बघू शकता। याच्यामध्ये न्यूट्रल दिलेलं आहे, RPM जे दिलेलं आहे ते 540 आहे। याच्यामध्ये लो आहे, मिडियम आहे, न्यूट्रल आहे आणि हाय स्पीडनं चालतं ह्याच्यामध्ये। आणि दुसरं आपण पाहिलं तर आपण पाठीमागडची बाजू पाहूयात। मोस्टली कंपन्या लहान ट्रॅक्टरमध्ये जे आपल्याला देतात हे पूर्णतः आपल्याला सेट मिळत नाही, पण स्वराजकडून आपल्याला मिळालेलं आहे हा सेट। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे RPM पाहू शकताय की 540चा RPM जो दिलेला आहे तो प्रत्येक ट्रॅक्टरला, म्हणजे मोठ्या ट्रॅक्टर एवढाच RPM त्याच्यामध्ये दिलेला आहे। आपण हे टेल लाईट पाहू शकताय, हे रिफ्लेक्टर पाहू शकताय, आणि हे बॅक साईडची जी लाईट आहे की जी आपण संध्याकाळी वगैरे काम करतोय किंवा ऊसामध्ये काम करतोय, असं प्लेनमध्ये काम करतोय, पाळी असेल, मोगडा असेल, काही असेल, त्याच्यामध्ये आपल्याला पाठीमागं सेफ्टीसाठी एक लाईट दिलेली आहे। आपण हे पण पाहू शकताय की त्याचं गिअर सिस्टीम पाहू शकताय आपण, जसं की 4 व्हीलर आपण चालवत आहे याच्यामध्ये 3 गिअर दिलेले आहेत, एक फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि रिव्हर्स। याच्यामध्ये एकदम सॉफ्टली गिअर आपले वर्किंग करतात। सीटाचं जर पाहिलं आपण तर सीट हे ॲडजस्टेबल आहे, म्हणजे कोणाची हाईट कमी असेल जास्त असेल तरी आपण पाठीमागं किंवा पुढं करू शकताय। हे आपण पाहिलं त्याच्यामध्ये एक ब्लोरिंग मशीन जे की फवारणी वगैरे करतात किंवा रोटावेटर चालवतात, त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे बटन याच्यासाठी दिलेलं आहे की हे डायरेक्टली आपण स्टॉप करू शकतो। म्हणजे त्याला काय ट्रॅक्टर पहिलं काय असायचं की न्यूट्रल करावं लागायचं, क्लच पूर्ण दाबावं लागायचं, पण हे बटन असं दिलं आहे की चालूमध्ये जर आपल्याला काही अडथळा आला किंवा थांबवायचंच असेल तर या बटनामुळे आपण ऑपरेट असं करू शकतो की याच्यावरून डायरेक्टली आपण रोटावेटर असेल किंवा जे RPM वरती आपण चालवणार आहे ते यंत्र आपण थांबवू शकतो। ह्या आपण बघू शकता किती म्हणजे सॉफ्टली ह्याचं जे पूर्ण वर्किंग करतंय, ब्रेक असेल, क्लच असेल किंवा हे ॲक्सिलेटर असेल, हे चांगल्या पद्धतीनं वर्किंग करते। आपण आता आलेलो आहोत माझ्या शेतामध्ये। आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रॅक्टरबद्दल माहिती जाणून घेत होतो की बाबा खरंच कंपनीने दिलं आहे का। हे दिनांक म्हणजे 27/9/2024 हे आपण डिलिव्हरी घेतलेली आहे ओमजय ट्रेडिंग कंपनी उस्मानाबादमधून। त्यांनी जे फीचर सांगितले ते आज आपण प्रॅक्टिकली इथं शेतामध्ये आलेलो आहेत। सोयाबीनचं रान आहे, सोयाबीनच्या रानामध्ये आपण पाळी घालतोय। आता पाळीसाठी जे ट्रायल घेणार आहेत आपण, ट्रायल घेऊन एक शेतकरी बांधवांना असा संदेश द्यायचा की बाबा हे ट्रॅक्टर कितपत आपल्याला, म्हणजे आपण एवढे 5,85,000 रुपये देतो, त्या ट्रॅक्टरची किमतीनुसार हे काम करतंय का, किंवा आपल्याला म्हणजे ट्रॅक्टर बदलावं लागेल, हे जे कन्फ्युजन आहे प्रत्येक शेतकऱ्याचं। मी 3 महिने रिसर्च केल्याच्या नंतर हे ट्रॅक्टर घेण्याचं कारण एकच आहे की स्वराज हा म्हणजे आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो किंवा म्हणजे ऊस वाहतूक असेल, शेतीमध्ये काम करत असताल तर कुठल्याही ड्रायव्हरचा किंवा जे युजर्स आहेत त्यांचा जर आपण रिव्ह्यू घेतला तर नक्कीच वरदान ठरलेलं आहे। आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक असं शानदार असं लाईट दिले आहेत, रात्रीच्या लाईट हे चांगलं म्हणजे फोकस करतायत। याला वेट दिलेलं नाही कंपनीनं, परंतु याला वेटची गरज नाही, कारण आत्ताच आम्ही ट्रायल घेऊन आलो, आम्ही पाठीमागं पाळी जोडलेली, पण त्या पाळीच्या वेटनं आणि याच्या वेटनं जर आपण एक स्पीड जर पाहिला तर 31 ते 35 पर आवर किलोमीटर पळू शकते हे ट्रॅक्टर। आपण या पद्धतीने आपण बघू शकतो की पार्किंग लाईट आहे, त्याला इंडिकेटर आहेत।
आपण हे पूर्णतः हेवी मटेरियल जे बनवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी हे नक्कीच वरदान ठरेल. आणि हे पूर्णतः सुटेबल, म्हणजे जसं की 4 व्हीलर आपण वापरतो, 4 व्हीलर सारखे बटन सिस्टीम दिलेले आहे. त्याला इंडिकेटरचं बटन आहे, लाईट ऑन ऑफ आहे, अपर डिपर आहे, हे एकाच बटनावरती दिलेलं असल्यामुळं आपल्याला ते सोयीस्कर जातं. आणि हे जर आपण पाहिलं तर याला म्हणजे पार्किंग लाईट पण आहे, की बाबा आपण कुठं जर ट्रॅक्टर लावलं किंवा अंधारात दिसत नसेल किंवा काही अडचण असेल तर आपण हे लावून त्याच्यावरती आपण ऑपरेट करू शकतो. दुसरा विषय म्हणजे याचं हे हॉर्नाची जी सिस्टीम दिलेली आहे, हॉर्नाची सिस्टीम डायरेक्टली कंपनीचं असल्यामुळे चांगल्या क्वालिटीचं वाजतं. आपण शेतकऱ्यांना एक विनंती आहे की बाबा हा ट्रॅक्टर मी हा जो व्हिडिओ बनवतो हे आपला एक म्हणजे त्याचं प्रथमदर्शी कसा आहे आपल्याला शेतकऱ्यांना हे त्याच्याबद्दल माहिती सांगितली. बाबा कंपनी काय काय आपल्याला म्हणजे दाखवते किंवा कंपनी आपल्याला सांगते की बाबा 29 HP आहे, जास्त लोडवरती येत नाही किंवा याचं काम चांगलं आहे. त्याच्यासाठी आपण आज ट्रायलसाठी आपण माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आलो आहेत. आता शेतामध्ये आपण पाळीचं काम करणार आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच याचं म्हणजे स्पीड किती आहे, ताकद किती आहे, आपल्याला 4 व्हील ड्राईव्हमध्ये चालवावं लागते का 2 व्हील ड्राईव्हमध्ये चालवावं लागते, हे सर्व माहिती मी नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. धन्यवाद.